नमस्ते. परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर खूप दिवसांनी मी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे. तर खूप जणांचे मला मेसेज आले होते माझं फॅब्रिक पेंटिंग बघून की लोटसचं एक डिझाईन आम्हाला दाखवा ब्लाऊजवरती करण्यासाठी. तर तो व्हिडिओ मी आज बनवणार आहे, आपल्याला दाखवणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे आपल्यापर्यंत पोहोचतील. सगळ्यात आधी मी पिंट्रेस्टवरून लोटसची जी डिझाईन आहे ती अपलोड करून घेतली. त्यानंतर पेपर कॉपी ॲपमध्ये मी गेले आणि इथं मी साईज सिलेक्ट केली. आता तुम्ही किती साईज ठेवणार आहे ब्लाऊजसाठी लोटसचं डिझाईनचं हे तुमच्यावर डिपेंड आहे. तर इथं मी 125% इथं वरती आपल्याला दिसत आहे, 125% इथं सिलेक्ट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे डिझाईन जे आहे ते लॉक करायचं आहे. कॉर्नरला लॉकचं जे आहे ते आपल्याला इथं चिन्ह दिसते, ते चिन्ह आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि हे लॉक करून घ्यायचं आहे. आणि कापड जे आहे आपलं त्याच्या खाली आपल्याला ठेवून ट्रेस करून घ्यायचं आहे. तर जर आपलं ब्लाऊज डार्क कलरचं असेल तर आपल्याला कसं करू शकता, तर तुम्हाला आधी पेपर घ्यायचा आहे, जो ट्रेसिंग पेपर आहे तो पेपर मोबाईलवरती ठेवून ट्रेस करून घ्या. आणि त्यानंतर ट्रेसिंग पेपरवरून कार्बन पेपरने तुम्ही ब्लाऊजवरती जे आहे ते छापून घेऊ शकता डिझाईन. खूप सारे माझे व्हिडिओ आहेत ट्रेसिंगचे, ते तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. तसेच फ्री आरी क्लासची प्लेलिस्ट पण आहे, ते पण बघू शकता. तर इथं लोटस जो आहे तो आपण मर्ज जो आपण करतो, शेडिंगचा लोटस आज आपण बघणार आहे. तर खूप सुंदर जे लोटसचं डिझाईन आहे ते आज आपण बघणार आहे. तर इथं मी ब्रश घेतलेला आहे, राऊंड ब्रश आणखी फ्लॅट ब्रश, दोन्ही ब्रशने आपण हे लोटसचं जे आहे ते करू शकतो. तर आणखी एक आपल्याला सांगायचं होतं. त्यानंतर इथं मी फेविक्रिलचे फॅब्रिक कलर्स घेतलेले आहेत, रेड आणखी व्हाईट कलर मी इथं यूज करणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही कोणता कलर देणार आहात, पिंक वगैरे जर देणार असाल किंवा आपण ऑरेंज कलर देणार असाल तरी तो घेऊ शकता, किंवा तयार कसे करायचे कलर त्याचेही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. त्यानंतर ती मीडियम घेतलेला आहे. जर कलर आपले घट्ट असतील तर त्याच्यासाठी कलर थोडे पातळ करण्यासाठी आपण इथं मीडियमचा वापर करतो. आणखी इथं मी गोल्डन आउटलाईनसाठी घेतलेला आहे, गोल्डन कलर कॅमलचा कलर आहे हा. आणखी हे माझ्याकडे आउटलाईनचे जे ग्लिटर असतात ते ग्लिटर पण आहेत, कोणतंही आपण इथं यूज करू शकतो. तर आणखी आपल्याला एक बोलायचं होतं मला की घरी बसून जर आपल्याला मोबाईलचा वापर करून, इंटरनेटचा वापर करून घरी बसून आपल्याला वर्क सुरू करायचं असेल तर नक्की मला खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता. तर आपल्याला मी सगळी माहिती त्या मोबाईलवरती देईन. आणखी आपल्याला क्लास जॉईन करायचे असतील फॅब्रिक पेंटच्या आरी वर्कचे, तरीही तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज करू शकता. तर चला आज आपण सुरुवात करूया. कशा पद्धतीनं आपल्याला जे आहे कलर जे आहेत ते द्यायचं आहेत. तर खूप सारे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. जे वर्क स्टार्ट केलेलं आहे त्यामध्ये थोडी बिझी होते, त्यासाठी मी व्हिडिओ घेऊन आले नाही, पण यानंतर व्हिडिओ येत राहतील कंटिन्यू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येत असतो आपल्यासाठी. तर सगळ्यात आधी आपल्याला जे आपले फ्लावर आहे, जे आपले लोटस आहे, तर निम्म्या कलर मध्ये निम्मी डिझाईनमध्ये आपल्याला फक्त रेड कलर देऊन घ्यायचा आहे. तर इथं अर्ध्यापर्यंत मी येऊन थांबत आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते व्हाईट कलर देऊन मर्ज करून घ्यायचं आहे लोटसचं डिझाईन. तर हे ब्लाऊजवरती खूप छान आणि सुंदर दिसतं. जर तुमचं ब्लाऊज डार्क कलरचं असेल तरीही छान दिसतं, आणि फेंट कलरचं व्हाईट कलरवरती तुम्ही केलं डिझाईन तरी खूप सुंदर आणि छान दिसून येतं. कस्टमरचंही तुम्ही घेऊ शकता. हे तर कस्टमरचे ब्रायडल तुम्ही कशा पद्धतीनं घेऊ शकता ते सगळे व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तर ब्रायडलमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं करू शकता, तुम्ही ऑर्गन्झावर कशा पद्धतीनं करू शकता, सिल्क कापडवरती कशा पद्धतीनं करायला पाहिजे, कोणती काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे फॅब्रिकवर किंवा फॅब्रिक पेंटिंग करत असताना. तर सगळे महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत राहतील. बेसिक गोष्टी ज्या बिगिनरसाठी पाहिजे असतात, जे त्यांना कळत नाहीत सुरुवातीला की फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीनं सुरू करायचं, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. क्लासेससाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरतीला कॉल किंवा मेसेज करू शकता. तसेच कोणालाही घरी बसून मोबाईलवरून वर्क स्टार्ट करायचं असेल तर तरीही त्यांनी मला खाली दिलेल्या नंबरवरती नक्की कॉल करा, मी पूर्ण माहिती आपल्याला देईन.
तर आपल्याला इथं खाली जे आहे ते व्हाईट कलर देऊन घ्यायचं आहे आणि मी मर्ज करताना ज्या काही गोष्टी करते तर मी ज्या काही प्रॅक्टिकली आपल्याला दाखवणार आहे ते नक्की तुम्ही काळजीपूर्वक बघा, कारण त्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत मर्ज करताना. तर इथं मी खाली व्हाईट कलर जे आहे ते देऊन घेणार आहे, जिथं जिथं आपण जागा सोडलेली आहे निम्म्याच्या नंतर, तर तिथं आपल्याला व्हाईट कलर जे आहे ते देऊन घ्यायचं आहे. कलर थोडे घट्ट असतील तर मीडियमचा वापर करा. व्हाईट कलर थोडा घट्ट होता म्हणून मी थोडंसं मीडियम यात ॲड केलेलं आहे. मीडियम ज्यावेळी तुम्ही ॲड करता त्यावेळी थोडंसं स्मूथनेस जो आहे कलरमध्ये तो येतो, कारण खूप रफ झालेले असतात. आपण पाण्याचा वापर कलरमध्ये करत नाही, त्यामुळं आपण मीडियमचा इथं वापर करू शकतो. पण गरज असेल तरच तुम्ही मीडियमचा वापर करा. जर तुमचे कलर नवीन असतील किंवा पातळ असतील तर मीडियम ॲड करायची काही गरज नाही आहे. खूप घट्ट असतील कलर तर तुम्ही यूज करा, नाहीतर आपल्याला मीडियम यूज करायची काहीही गरज नाही आहे. तर कलर केल्यानंतर आपण फॅब्रिक पेंटिंग केल्यानंतर किती वेळ आपल्याला इथं ठेवायचं आहे, किती वेळानंतर आपण त्याला वॉश करू शकतो, किती किंवा कसं आपण यूज करू शकतो, ते सगळे व्हिडिओज मी घेऊन येणार आहे स्टेप बाय स्टेप. त्यासाठी नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. तर इथं आधी मी जे थोडं थोडं राहिलं होतं तिथं मी व्हाईट कलर देऊन घेणार आहे आणि त्यानंतर आपण थोडासा ब्रश जो आहे तो परत आपल्याला धुवून घ्यायचा आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर पुसून घ्या आणि थोडंसं मीडियम आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला कलर जे आहे ते मर्ज करायचे या पद्धतीनं खालीवर आपल्याला इथं असं करत जायचं आहे, जेणेकरून कलर छान प्रकारे मिक्स होतील आणि साईडने जिथं आपण जागा सोडलेली आहे ती कवर करून घ्यायची आहे आणि कलर मर्ज करत आपल्याला वरच्या बाजूने यायचं आहे आणि आउटलाईन जे आहे ते आपल्याला कवर करून घ्यायचं या पद्धतीनं. थोडंसं परत ब्रश पुसून घ्यायचं आहे आणि परत खालून वर यायचं आहे आपल्याला, म्हणजे कलर जे आहेत ते आपले अगदी मिक्स होतील. थोडासा कलर कोणता आपल्याला जास्त वाटत असेल किंवा कमी वाटत असेल तर तिथं तुम्ही तो कलर ॲड करू शकता स्वतः. जर आपल्याला व्हाईट कलर कमी वाटत असेल तर व्हाईट कलर ॲड करू शकता. जर रेड कलर कमी वाटत असेल तर रेड कलर इथं ॲड करू शकता. तर या पद्धतीनं खालून वर असं मी मर्ज करत जात आहे. जर कलर कमी वाटत असेल तर थोडं कलर आपल्याला इथं ॲड करून तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात आधी मर्ज करून घ्यायचं आहे आणि मग खालून वर आणि वरून खाली असं या पद्धतीनं आपल्याला जे आपलं लोटस आहे ते पूर्ण करून घ्यायचं आहे. आणखी काही आपल्या शंका असतील किंवा आपल्याला क्लासेस कोणते आरीवर्कचं एखादं स्टिच आपल्याला कळत नसेल किंवा काही आपले प्रश्न असतील तर नक्की तुम्ही कमेंट करा. मी प्रत्येक कमेंटचं जे आहे ते उत्तर देत असते प्रत्येकांना. जे माझे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे की त्यांचे जे कमेंट्स असतात त्यांचे लगेच मी रिप्लाय देत असते. आणखी कोणता व्हिडिओ आपल्याला पाहिजे असेल, कोणती डिझाईन आपल्याला येत नसेल आणि त्याचा व्हिडिओ जर बनवायचा असेल तरीही सांगा. आता मला लोटसचं हे जे आहे ते एका ताईंनी कमेंट केलं होतं की लोटस किती साईजचं घेतलं पाहिजे जर ब्लाऊजवर करायचं असेल तर. हा छोटा आहे लोटस, आधी हातावर किंवा पाठीवर जर करायचं असेल तर थोडी साईज मोठी घ्या किंवा असेच याच लोटसचे तुम्ही 3-4 प्रकार करू शकता. म्हणजे 3-4 लोटस तुम्ही एका ब्लाऊजवरती करू शकता, पाठीवर आणि हातावर याच आकाराचे. हे छोटे आहेत त्यामुळं तुम्ही 3 किंवा 4 एका हातावरती करू शकता. एकच लोटस करणार असेल तर साईज थोडीशी मोठी, म्हणजे हे आपण 126% घेतलं होतं तर तुम्ही 150 किंवा 160% साईज जे आहे पेपर कॉपी ॲपमध्ये तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता जर सिंगल करणार असाल तर.
इथंही शेवटचे आपलं पाकळी राहिलेलं आहे तिथंही आपल्याला याच पद्धतीनं मर्ज करून घ्यायचं. आधी सेंटरपासून मर्ज करायचं आहे, मग खालून वर आणि वरून खाली या पद्धतीने आपल्याला मर्ज करत करत यायचं आहे. आता थोडंसं आपल्याला खोटं कलर जर कमी जास्त वाटत असतील तर तुम्ही परत इथं ॲड करू शकता. जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे रेड कलर खूप फेंट वाटत असेल तर रेड कलर तुम्ही इथं ॲड करू शकता. व्हाईट कलर थोडं कमी वाटत असेल तर व्हाईट कलर तुम्ही ॲड करू शकता. आता इथं मी थोडंसं रेड कलर ॲड करून घेतलेलं आहे, कारण रेड कलर खूपच फेंट वाटत होता मला. त्यामुळं परत आपल्याला ब्रश धुवून पुसून घ्यायचं आहे आणि कलर जे आहेत ते मर्ज करत करत यायचे आहेत. आता इथं आपल्याला देठ जो आहे तिथं आपल्याला ग्रीन कलर देऊन घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी फ्लॅट ब्रश घेतलेला आहे. फ्लॅट ब्रशचा जो आहे तो मल्टिपल यूज आपण करू शकतो. तेही मी व्हिडिओ जो आहे तो घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, की ब्रश कोणकोणते यूज करायचे आणि कशा पद्धतीनं तुम्ही मल्टिपल यूज जे आहे ते ब्रशचं करू शकता. ब्रश कोणते वापरले पाहिजेत, कोणकोणते ब्रश जे आहे ते आपल्या फॅब्रिक पेंटिंगला उपयोगी आहेत, ते सगळं मी तुम्हाला जे आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणारा व्हिडिओजमध्ये प्रत्येक. इथं आउटलाईन करण्यासाठी थोडंसं कलर जे आहे ते आपल्याला वाळल्याशिवाय आपण आउटलाईन करू शकत नाही. त्यामुळे थोडंसं कलर वाळू द्यायचे. तर त्यानंतर तुम्ही जसं मी आपल्याला आउटलाईन ग्लिटर दाखवलं आहे ते आउटलाईन ग्लिटरनी पण करू शकता किंवा ब्रशनी. जसं आपल्याला मी गोल्डन कलर जो दाखवला कॅमलचा त्या गोल्डन कलरनी पण तुम्ही करू शकता. तर तुम्ही तर बघू शकता खूप छान असं आपलं जे लोटसचं डिझाईन आहे ते कंप्लीट झालेलं आहे. थोडंसं मोठं पण तुम्ही तर लोटस ठेवू शकता. इथं आणखी थोडंसं मी मर्ज करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं मर्ज करून घेऊ कमी तसं काही जण वरती टोकाला पण तिथून पण मर्ज करतात, काही जण खालून पण मर्ज करतात. तर खूप प्रकार आहे त्यामध्ये. मी प्रत्येक जे आहे ते स्टेप बाय स्टेप तुमच्याबरोबर घेऊन येणार आहे, शेअर करणार आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण प्रत्येकांना जे आहे ते याचा उपयोग होईल. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला घरी बसून मोबाईलवरून जर वर्क करायचं असेल, कमवायचं असेल तर नक्की नंबरवरती मेसेज करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.